Brought to you by Ludo Fantasy. लूडो फैंटेसी दे रहा है 3 लाख तक का हेल्थ इंश्योरेंस बिकॉज वी केयर फॉर यू। डाउनलोड लूडो फैंटेसी नाउ। अरुण डोंगळेंच्या राजीनाम्यानंतर थोडाफार अरुण डोंगळेंनी निर्माण केला, त्यामुळे तो विषय जरा राज्य पातळीवर गेला. स्वतःच्या फायद्यासाठी गोकुळ जे चालवत होते टँकरसाठी, त्यांना बाजूला करण्यासाठी आणि दूध उत्पादकाला 4 पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो. 6 जण इच्छुक होते, त्यामुळे त्यातला मध्यमार्ग आम्ही हा काढला. इच्छुक शशिकांत पाटील चोयेकर इच्छुक होते, बाबासाहेब चौगुले होते, अमर पाटील कोडोलीचे इच्छुक होते, करण गायकवाड होते, अजित नरके इच्छुक त्या ठिकाणी होते. शेवटी या प्रक्रियेमध्ये 2 घटक, विश्वास आबाजी आणि अरुण डोंगळे ह्यांच्या बाबतीत कुणाचाही संभ्रम नव्हता किंवा कारण की त्यांना आम्ही शब्द दिला होता. परंतु त्यानंतर प्रत्येक संचालकाला वाटत होतं की शेवटचं वर्ष आम्हाला मिळावं आणि मग त्यातल्या त्यात सरासर विचार करून आम्ही प्रत्येकाची इच्छा, काल देखील अनेकाने आपापल्या कार्यकर्त्याला मिळावा अशी इच्छा व्यक्त केली आणि म्हणून शेवटी आम्ही सर्वांमते ठरवलं की नावेद मुश्रीफांनाही जबाबदारी द्यावी. काँग्रेसच्या गोटातील अध्यक्ष नको याच्यासाठी राज्य पातळीवरून फिल्डिंग लागली का आणि सतेज पाटील त्याच्यामध्ये अडकले? मला वाटत नाही तसा काही विषय या गोकुळच्या बाबतीत या ठिकाणी होईल, कारण की शेवटी KDC बँक आहे, अनेक साखर कारखाने आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी लढतो. मला वाटतं तो अँगल अरुण डोंगळेंच्या राजीनाम्यानंतर थोडाफार अरुण डोंगळेंनी निर्माण केला, त्यामुळे तो विषय जरा राज्य पातळीवर गेला. नाही तर तसा काय त्याला अँगल आहे असं वाटायचं मला कारण नाही. पण पहिल्यांदाच राज्य पातळीवरच्या नेत्यांनी अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये हस्तक्षेप केल्याचं दिसलं. कालच्या बैठकीत कुठेही राज्य पातळीवरच्या नेत्यांचा उल्लेख हा मुश्रीफ साहेबांच्याकडून, विनय कोरेंच्याकडून, पालकमंत्र्यांच्याकडून किंवा चंद्रजीत नारकेंच्याकडून झाला नाही. मी त्यांना तसं विचारलं, तसा कुठलाही विषय त्यांच्याकडून झालेला नाही आहे हे त्यांनी मला सांगितलेलं. आता ते मी सत्य समजून पुढे जातोय. पण राज्य पातळीवरच्या नेत्यांचा जर विरोध किंवा तशा पद्धतीची त्यांची प्रतिक्रिया नसेल, त्यांचा हस्तक्षेप नसेल, मग शशिकांत पाटील चोयेकरांचं नाव जाहीर करणं, अजितदादांनी त्यांना भर सभेमध्ये शुभेच्छा देणं आणि मग नाही, करवीरला विश्वास आबाजींना मिळालं होतं असा एक विषय झाला, राधानगरीला अरुण डोंगळेंना मिळाला असा एक विषय झाला होता आणि म्हणून मग इतर तालुक्याला संधी द्यावी. मग मी म्हटलं तसं अमर पाटील इच्छुक होते, शाहूवाडीतने इच्छुक होते, परत पन्हाळ्यातून अजित नरके इच्छुक होते आणि मग यातून आम्ही सगळ्यांनी काल एक जो तास 1.5 तास आमची बैठक चालली तेवढ्यासाठीच की एकमत करणं आणि म्हणून एकमतानं आम्ही या नावावर शिक्कामोर्तब केलं. या जिल्ह्याच्या या प्रमुख संस्थेवर आम्ही सगळ्यांनी मिळून सत्ता मिळवली. ही मिळवत असताना एक अपप्रवृत्ती बाजूला ठेवायची, एक स्वतःच्या फायद्यासाठी गोकुळ जे चालवत होते टँकरसाठी, त्यांना बाजूला करण्यासाठी आणि दूध उत्पादकाला 4 पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो. आणि ते गेल्या 4 वर्षामध्ये आपल्याला दिसून आलं असेल की 11-12 रुपये दर म्हशीला आम्ही जास्त देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. नाही, सत्ता काय राजश्री शाहू परिवर्तन आघाडी म्हणून आमची सत्ता कायम आहे असं माझं मत. आणि कालपर्यंत शशिकांत पाटील चोयेकर यांचं नाव आघाडीवर होतं, त्यांनी दारात मांडव देखील घातला होता, जल्लोषाची तयारी देखील केली. 6 जण इच्छुक होते. 6 जण इच्छुक होते, त्यामुळे त्यातला मध्यमार्ग आम्ही हा काढला. वर्षभरानंतर पुन्हा गोकुळची निवडणूक होणार आहे, त्यावेळी देखील ही आघाडी आज पुढची चर्चा आज करण्यात पॉईंट नाही. त्याच्या आधी जिल्हा परिषद आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत, अनेक भरपूर पाणी वाहून जाणार आहे. अवकाळीत थोडा पूर आलता, अजून पाऊस पडणार आहे, अजून पूर येईल, महापूर येईल, काय काय होणार आहे. शेवटी सहकारातली समीकरणं ही वेगवेगळी सातत्यानं या ठिकाणी असतील. माझा प्रयत्न असेल की ते आहे तसं ठेवण्याचा, एक प्रमुख नेता म्हणून माझा प्रयत्न असेल की आहेच आघाडी राहावी, माझा प्रयत्न असणार आहे.